पहिलं चित्र बघा, त्याला तर बोलू नाही ते दिलीप मला सांगितलं पहिले इकडे करा. सत्कार करायचा होता पहिला सत्कार सर्वांनी आजचा हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार झालेला आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या सगळ्या लाडक्या फोटोग्राफर पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. आणि खरं परवा येणार तुम्ही, पण आता इथे जाताना गणपतीला कार्यक्रम आहे. पण परवाचं काय आज गुरुवायूर आला आणि आपण भेटलो. खरं म्हणजे परवाच आहे जागतिक फोटोग्राफर दिन आणि छायाचित्र प्रदर्शन देखील आपण सर्व भरवले आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आणि बघितले म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो 1000 शब्दांनी व्यक्त होतो. एक छायाचित्र मध्ये किती पावर असते ती आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली. आणि एक तर आपलं ते रेल्वे कुठलं ते CST रेल्वे स्टेशनच्या वरच एक फोटो काढण्यात त्याच्यावरती तो चंद्र येतो आणि त्यावेळेस तो क्षण टिपण्याचं काम अक्षयने केले. अक्षय का अनेक सगळ्याच लोकांची पत्रकारांची नावं आपल्याला घेता येतील. 100 पडकर एक पत्रकार जे आहेत. आता मोबाईलमुळे ते पत्रकार एवढे झाले की तुमच्या कॅमेराचं आणि खरं म्हणजे आयुष्यातील आनंद जसा चेहऱ्यावर लोकांच्या दिसतो तसं दुःखाचे क्षण टिपण्याचं काम देखील या छायाचित्र प्रदर्शनामध्ये पाहिले. कोविडमध्ये काही फोटो पाहिले आपण आणि कोविडमध्ये देखील पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं. अनेक पत्रकारांना कोविड झाला पण मी सगळ्यांची सोय केली होती. म्हणजे पहिला अक्षय भाटकरच होता आणि अगदी त्यांना सगळे रेमडेसिवीर पासून टोसिलिझुमॅब पासून सगळे इंजेक्शन आणि कुठेही काही कमी पडलं नाही तुम्हाला, बरोबर ना. आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यावेळेस फार कष्ट घेतले आणि आमच्या काही पत्रकार भगिनींनी देखील चांगले फोटो काढलेले आहेत.